मध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे। 5 ते 8 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। गेले 7 वर्ष मोठ्या प्रमाणात सतीश कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे। यासाठी आदरणीय सतीश पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते। या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्माननीय राजू साहेबांच्या हस्ते करणार आहे। सन्माननीय आमदार राजगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मला निश्चितपणे आनंद होतो की गेले 7 वर्ष सतीश कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल, त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल, हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो। आणि यासाठी निश्चितपणे आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो। त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे। गेले 7 वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर 10 कोटीचा उलाढाल हा सतीश कृषी प्रदर्शनामध्ये 4 दिवसामध्ये होत असतो। 200हून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे। जवळजवळ 200हून अधिक पशु आणि जनावर हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत। मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी AIचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल, जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती, म्हणजे कदाचित 2 दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे। अशा अनेक विविध विषय आहेत जे AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत। सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार आहे। आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी विविध गोष्टी या सतीश कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहे। आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली व त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे। गोकुळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग यामध्ये आहे। आणि मग मला सन्माननीय विनोद पाटील असतील, धीरज पाटील असतील यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे। मला आनंद होतो की सतीश कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना निश्चितपणे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करत आलेलो आहे। यावर्षी देखील सतीश कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा असतो। कोणता रोग येणार आहे, हा कीड असेल, वेदर रिपोर्ट असेल, त्या सॉइलमध्ये काय चॅलेंजेस आहेत, सगळ्या गोष्टीची माहिती, पण त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल या सतीश कृषीच्या माध्यमातून लोकांमध्ये त्याची जागरूकता करण्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि दुसरं मगाशी बोलल्याप्रमाणे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीवर भर हा जास्तीत देण्याचा प्रयत्न, हा मूळ विषय 2 विषयामध्ये जास्त आमचं भर असणार। आणि मग बाकी स्टॉल्स आहेतच ते मोठ्या प्रमाणात असणारच। तर 65 जाणून म्हणून शासन स्पर्धा घेतली, विमान प्रवास करणे सगळ्या स्पर्धा असतात, तरी तेवढ्या प्रमाणात चाललं जातं। प्रदर्शनाचा आपल्याला शेतकऱ्यांना उपयोग होईल की याच्यामध्ये आपण एक व्याख्यान परत व्याख्यान ठेवू। आपण जनजागृतीच करणं याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि ती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण पुन्हाच परत एकदा करू की पाचरट जाळू नका। शेतकरी अँगलमध्ये काय अडचण जाळणं सोयीस्कर का वाटतं? नाही, पाचट हे ठेवलंच पाहिजे, जाळलं नाही पाहिजे। परंतु तरी सांगत असताना ते शेतकरी पाचरायला सोपं आहे की पाचरट जाळू नका, पण त्यांचं असं म्हणणं असतं की पाचरट